नमस्कार मित्रांनो, मी हर्ष घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। मित्रांनो, आज संभाजीनगर शहरात एका दुकानात गेलो असताना तिथे एक शेतकरी आलेला होता आणि तो त्या दुकानदारासोबत थोडासा भाव करत होता। तर भाव करत असताना तो जेव्हा सांगत होता त्या दुकानदाराला की ही वस्तू एवढ्यात द्या, ती वस्तू तेवढ्यात द्या, त्यावेळेला त्या दुकानदाराने एक शब्द वापरला आणि तो शब्द खरंच माझ्या जिव्हारी लागला। मित्रांनो, तो दुकानदार म्हटला की तुम्ही शेतकरी आहात, तुम्हाला सगळं फुकट घ्यायची सवय लागली आहे, लाडकी बहीण मिळते, शेतीचे पैसे मिळत आहेत, असं मिळतंय तसं मिळतंय। मी त्या ठिकाणी एकही शब्द न बोलता एकदा तो शेतकरी आणि दुकानदार काय बोलताय ते ऐकत होतो। तो शेतकरी त्यावर गप होऊन आणि ती वस्तू खरेदी करत होता, एकही शब्द न बोलता। मग मी त्या दुकानदाराला विचारले की शेतीबद्दल तुला काय माहिती आहे? तर तो म्हटला की शासन यांना पैसा देतो, हे करतं ते करतं, शासनाकडून यांना सगळं मिळतं, आता कर्जमाफी सुद्धा होणार आहे। तर मित्रांनो, अशा व्यावसायिकांना किंवा शहरात राहणाऱ्या त्या जनतेला मला एकच सांगायचे की आपल्याला ज्या गोष्टीबद्दल माहिती नाही त्या गोष्टीबद्दल बोलू नये, कारण वर्षभर राबून वर्षाची पूर्ण कमाई त्या शेतीत घालून आणि निसर्गाच्या भरोश्यावर जगणे काय असते हे फक्त एक शेतकऱ्याला माहिती आहे, ते फक्त एक शेतकरी करू शकतो। कधी कुठली नैसर्गिक आपत्ती येईल हे माहीत नसताना आपल्या वर्षभराची कमाई त्यात लावून देणे, यासाठी जो जिगरा लागतो ना, तो फक्त शेतकऱ्यात आहे। तर पुढच्या वेळेस शेतकऱ्याशी बोलताना ही गोष्ट सुद्धा प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो।